सभागृह पडतात, एकाच नाव आहे लोकसभा, ज्याची तरतूद राज्यघटनेच्या कलम 81 मध्ये आहे, ज्याच्यामध्ये एकूण खासदार 543 आहेत. आता 850 होणार आहेत. म्हणजे बसवा पुन्हा आमच्या बोकांडीवर. आता खासदाराची संख्या वाढणार आहे. त्यानंतर दुसरं सभागृह आहे राज्यसभा, ज्याच्या खासदाराची संख्या 245 आहे, ज्याला आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो, ज्याच्या राज्यघटनेच्या कलम 80 मध्ये त्याची तरतूद आहे. आता आपल्या देशातल्या या लोकांवर कंट्रोल ठेवणार. राष्ट्रपती हा पदावर आल्यावर कुठल्याही पक्षाचा नसतो. तो देशाचा प्रथम नागरिक आहे. त्याला सर्व लोक सारखे आहेत. जेव्हा इथलं सरकार संविधानाप्रमाणे चलत नसेल तर इथली लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार पण राष्ट्रपतीला आहे. मग तुम्हाला जर वाटलं बाबासाहेबच संविधानाचे निर्माते कस काय, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब कस काय, तर हे मी तुम्ही म्हणायची गरज नाही. राष्ट्रपती भवनामध्ये जा. त्या राष्ट्रपती भवनामध्ये अशोक हॉल आहे. कोणता हॉल आहे? अशोक हॉल आहे. आणि त्या हॉलमध्ये एक फोटो आहे. त्या फोटोमध्ये आपला बाप संविधान द्यालाय आणि संविधान घेणारे तुमचे बापजादे आहेत. घेणारा कोण आहे? आपला बाप आहे. मग बाबासाहेब संविधान द्यायलेत आणि संविधान घेणारे कोण आहेत? तर संविधान घेण्यामध्ये राजेंद्र प्रसाद आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, सरदार वल्लभभाई पटेल आहेत. मग बाबासाहेब द्यायलेत, ते घ्यायलेत. मग लिहिणारा देईल का नाही? आपल्या दुर्डीत भाकरत आपण लोकांना देणार ना. आपलेच वांधेत आपण देण्याचा प्रश्न पाहिजे का? बरं, हा फोटो आपल्या आजा पंजान छापला नाही. हा फोटो आता काल परवा कधी छापला नाही. हा फोटो आहे 26 नोव्हेंबर 1949चा. कधीचा फोटो आहे? 26 नोव्हेंबर 1949चा. का तर आपण आपल्या भारताच्या राज्यघटनेचा प्रस्ताविक, आपण आपल्या भारताच्या राज्यघटनेचा सरनामा, आपण आपल्या भारताच्या राज्यघटनेची उद्देश पत्रिका, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती आणि शेवटी एक वाक्य वापरले 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृताने अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. संविधान कोणाला अर्पण केलं आपण? देवाला नाही. संविधान आपण धर्माला अर्पण केलं. संविधान आपण स्पेशलाइज कुठल्या व्यक्तीला अर्पण केलं? बाबासाहेबांनी धम्म स्वीकारला, तथागत गौतम बुद्धांना अर्पण केलं नाही. बाबासाहेबांना सांगितलं संविधान अर्पण करायचंय कोणाला? स्वतःला. कोणाला अर्पण करायचंय? स्वतःला. का तर हे संविधान कुठल्या देवानं, हे संविधान कुठल्या देवाच्या प्रेषितानं, हे संविधान कुठल्या साधूनं, हे संविधान कुठल्या संतानं लिहिलं नसून ज्याचा मेंदू 1300-1400 ग्रॅम आहे,